कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी एक काम करते, ताईला आत्ताच फोन करते, सांगते की इकडे याची काही गरज नाहीये। तसंही तो साळुंके पण गेलाय आता। तेच तर म्हणतेय ना मी, गेला ना तर एकदाचा, कशाला सारखा त्याचाच विचार करायचा। आणि हे बघा, घरात राहिला तर आपण डोक्यात तेच विचार नाही करणार, त्यापेक्षा अहो तिथे गेलो ना तर जरा बरं वाटेल। कळलं का रे? हो हा, चल ये, तयार हो, ये। कालिंदी, सरोजिनी ताईंना फोन करून आपण येणार नाही याबद्दल मी त्यांची माफी मागेन। आता कुठे जायची गरज नाहीये। अरे लीलाला फोन करून सांग। देव ऐक ग माझा तू, अहो तय करा करा, नको तिकडे हट्टीपणा करा दोघे, ऐकतच नाहीत माझं। अहो मोठ्या माणसांकडे जायला हवं तू। विक्रांत सरस्वती मॅडमचा भाऊ आहे, एवढी मोठी गोष्ट एजींनी माझ्यापासून का लपवली असेल? आता एजींना ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल। वहिनी, ये आपण सेल्फी काढूया। नाईस। बेबी कुठे राहिला? सरू, मला ना तुला काहीतरी सांगायचंय। वहिनी, इतकं ब्लश का करतीयस ग? बरं सांग सांग सांग, काय सांगायचंय? सरू, मी प्रेग्नेंट आहे। काय सांग वहिनी? कॉंग्रॅच्युलेशन्स! तू इतकी आनंदाची बातमी दिलीस ना मला। मला सांग, तू दादाला सांगितलंस? नाही। अगं तू वेडी आहेस का वहिनी? त्याला का नाही सांगितलंस? सरू, अगं शांत असा वेळच नाही मिळाला, आणि तुला तर माहितीये तुझा दादा किती बिझी असतो ते। तर असं तसंही माझं ठरलं होतं, सगळ्यात अगोदर तुला सांगायचं। येस सरू, तू माझी नणंद तर आहेसच, पण त्याही पेक्षा जवळची माझी मैत्रीण आहेस। वहिनी, मी तुझी मैत्रीण तर आहेच ग। की मी काय म्हणते, आधी आपण विक्रांत दादाला सांगूया आणि मग सगळ्यांना सांगूया, चालेल? चालेल। आपण आता सांगायचं का दादाला? काय हरकत आहे? मी सांगते। दादा कुठे? विक्रांत दादा, आत्ताच्या आता इथे ये। इथे ये म्हटलं ना। अरे ये ना लवकर। काय ग, काय झालं? तू आधी इथे बस। बस म्हटलं ना। सरू, काय झालं ग? नाही म्हणजे आपल्या बाबांसारखं असं खडसावून का बोलावलंस? मी काही केलंय का? तू काय केलंयस? कान इथे कर। तू बाबा होणार आहेस। काय? हो, काय बघ, होणारे बाबा। दादा, हे बघ, आजपासून तू पूजा वहिनीची सगळ्यात जास्त काळजी घ्यायची, तिला वेळ द्यायचा। आणि जर काही तुझी तक्रार माझ्यापर्यंत आली ना, तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव। तुझ्या का ग? एकदा तरी सांगायचंच नाही। एजेला जर कळलं मी त्याच्या घरी आहे तर माझं काही खरं नाही, इथून निघायला हवं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।